मॉर्निंग. आज तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या दीदीचं डोहाळे जेवण कसं झालं. दीदी आणि जीजूंनी छान अशी एंट्री घेतली. दीदी खूपच छान रेडी झाली होती. एंट्री केल्यानंतर त्यांचं फोटोशूटचं सेशन सुरू झालं. आमच्या घरी येणाऱ्या या लहान पाहुण्यासाठी आम्ही खूपच जास्त एक्सायटेड आहोत, पण आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड रुदा आणि प्राव्या आहेत. फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर तिथे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी ठेवली होती, ती म्हणजे ही स्टँडी. त्यावर ब्लू आणि पिंक कलरचे असे थंबप्रिंट करायचे होते की आपल्याला काय वाटतं, मुलगा होणार की मुलगी, याचं फक्त वोट द्यायचं होतं. आधी दीदी आणि जीजूने त्यांचं वोट दिलं आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी आपापलं वोट दिलं आणि त्या स्टँडीचा फायनल रिझल्ट असा काहीतरी होता. थोड्या वेळातच दीदीची ओटी भरायला सुरुवात केली. आधी सगळ्यांनी ओटी भरून घेतली. खूप जास्त लोक होते ओटी भरायला, म्हणून मी गपचूप आधी आपले फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले आणि त्यानंतर मी शेवटी जाऊन ओटी भरली. इकडे प्राव्या तिच्या आप्पाला स्वतःच्या गाण्यावर डान्स करायला सांगते. आता ते कोणतं गाणं होतं ते पुढे बघा. रुदा आणि प्राव्याचा डान्स झाला, पण केजेलाही प्राव्याबरोबर डान्स करायचा होता, पण प्राव्या काही इंटरेस्टेड नव्हती. त्यानंतर होता दीदी आणि जीजूंचा डान्स. आधी दीदीने डान्सला सुरुवात केली. आज मी तुमच्याबरोबर एक छोटीशी झलकच देते डान्सची, पण याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर त्यांच्या फ्रेंड्सनेही डान्स केला. आम्हाला काही डान्स बसवायला वेळच मिळाला नाही, कारण मी लास्ट वीक पूर्ण वेळ बाहेर होते. डान्स झाल्यानंतर आता वेळ होती पेढा आणि बर्फीचा गेम खेळायची. अँड गेस व्हॉट, दीदी आणि जीजूने बर्फीच सिलेक्ट केली आहे. आता बघू येणाऱ्या 2 महिन्यात मुलगा होते की मुलगी, पण जे काही हो, बेबी फक्त हेल्दी असावा हेच आम्हाला वाटतं. थोड्या वेळाने दीदीसाठी जे जे पदार्थ आम्ही ठेवले होते त्यातला एक पदार्थ दीदीला उचलून खायचा होता आणि त्यातलं तिने काय सिलेक्ट केलं असावं, तर हे तिचे फेवरेट चिप्स जे ती खूप आधीपासून खाते. असा छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.